मित्रांनो, आज परत एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एकदम इझी रेसिपी. आणि ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा लहानपण आठवलं असेल ना. लहान असताना मी डोरेमॉन खूप बघायचो आणि डोरेमॉनला डोरा केक खाताना माझी सुद्धा खूप इच्छा व्हायची कधी मी हा डोरा केक खाईन, पण तेव्हा मी कधी खाल्ला नाही. मला वाटायचा किती हार्ड असेल डोरा केक. तर काल सहज स्वप्नालीला बोललो की तुला डोरा केक बनवता येतात का, आणि आज सकाळी नाश्त्यालाच बघा स्वप्नाली काय बनवते. मी तिला बोललो ह्या केक बिकच्या भानगडीत पडू नको, आधीच खूप उशीर झाला. ती बोलते फक्त 5 मिनिटं थांब, 5 मिनिटांमध्ये तुझ्यासाठी डोरा केक बनवते. ती जेव्हा केक बनवत होती ना तेव्हा मला समजलं अरे हे तर खूप इझी आहे, लहानपणी ट्राय केला असता तर तेव्हाच जमला असता. पण जाऊ दे, तुम्ही आता ट्राय करा. जे जे काही इन्ग्रेडियंट लागलेले आहेत सगळं काही कॅप्शन मध्ये मेन्शन केलेलं आहे. हा, आणि जे जे साहित्य मेन्शन केलेत ना त्याचप्रमाणे टाका, नाही तर तुमचा केक फेल होऊ शकतो. कारण की मला सुद्धा नंतर जमलेला हा केक एवढा इझी केक आहे. आणि केक वर तुम्ही मेल्टेड चॉकलेट लावाल ना तर काय सांगू मित्रांनो, एकदम भारी टेस्ट लागते. तर मी वाटच बघत होतो कधी हा केक वर चॉकलेट लावते आणि हा केक माझ्या पोटात जाते. तुमच्यासोबत सुद्धा असाच होईल जेव्हा तुम्ही हा केक कराल तेव्हा. तो ट्राय करा आणि सांगा कसं झालं होते, आणि कुठली रेसिपी नवीन तुम्हाला बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.